हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. मग काय, आपले व्हिडिओ आवडत आहे ना? मग आवडायलाच पाहिजे. एवढं छान छान कंटेंट तर मी तुमच्यासाठी तयार करते. तर मग आज अगदी स्पेशल विशेष असा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी. सगळ्या मैत्रिणी, आता वटपौर्णिमेची तयारी चालू असेल म्हणजे आधी तुम्ही सगळी सांगितलं, मस्त मस्त साड्या, ब्लाऊज सगळं छान मस्त तयार झालं असेल. मेहंदी कुठली काढायची, काय काढायची हे ठरवून झालं असेल. त्यानंतर दागिने कोणते कोणते, आणि सगळ्यात महत्वाचं रील कोणत्या कोणत्या शूट करायच्या हे सुद्धा ठरवून झालंच असेल, नाही का? तर मैत्रिणींनो, या सगळ्यांसोबत एक महत्वाची गोष्ट येते. तुम्ही तयारी करता वगैरे 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 सगळं, पण त्याचसोबत उखाणा कोणता घ्यायचा याचाही बरेच दिवस झाले विचार करत असता, नाही का? तर मी घेऊन आले आहे तुमच्या सगळ्यांसाठी मस्त मस्त सुंदर सुंदर आणि युनिक असे उखाणे, जे तुम्हाला अजूनपर्यंत सोशल मीडियावर मिळालेले नसतील. नवीन आहेत, तयार केलेले आहेत, त्यामुळे ते तुम्हाला कुठेही बघायला मिळाले नसणार आहेत. साधे, सोपे, सिंपल, तुम्ही झटपट बोलू शकाल असे जवळजवळ 21 उखाणे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि 21वा उखाणा भरगच्च लांब लचक आणि मोठाच्या मोठा आहे, आणि तोही पाठ करायला अगदी सोपा आहे. तर चला तर मैत्रिणींनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलवरती पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल, तर माझ्या नावाच्या पुढे तुम्हाला सबस्क्राईब हे बटन दिसत असेल तर तिथे नक्कीच सबस्क्राईब करा. त्या बाजूला बेल आयकॉन दिसत असेल ते सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझा नवीन आलेला तो व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतो. त्यानंतर सुंदर अशी एक तुम्हाला कमेंट करायची आहे, आणि त्या बाजूला हाईप हा ऑप्शन दिसतो तो प्रेस करायचा आहे, म्हणजे माझा नवीन आलेला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. हाईप केल्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचतो. तर मैत्रिणींना सुंदर सुंदर असे उखाणे आणलेले आहेत, आणि युनिक आहेत, ट्रेंडिंग आहेत. तर चला तर मग मी लिहून घेतलेले आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. पण शेवटचा उखाणा खूप 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 सुंदर असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला जर हे सगळे उखाणे लिहून हवे असतील तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सगळे कॉपी करून देईन तुम्हाला. ठीक आहे, आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा. तर मैत्रिणींनो, सणाला अनुसरून असे 5 पहिले उखाणे मी तुम्हाला सांगते. पहिला उखाणा: वटवृक्षाची पूजा करून प्रार्थना करते मी हात जोडून. नाही, वटवृक्षाची पूजा करून प्रार्थना करते जोडून हात. वटवृक्षाची पूजा करून प्रार्थना करते जोडून हात. टिंबटिंब रावांचे साथ मिळो अगदी जन्मोजन्मीची गाठ. हे सगळे मी तयार केलेले उखाणे आहेत, त्यामुळे थोडंसं वेगळं काहीतरी असणार. हे सोशल मीडियावरती असून तुम्हाला बघायला मिळालेले नसतील. त्यानंतर दुसरा उखाणा आहे: जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून पुजते मी वडाला. टिंबटिंब रावांचे नाव होते वटपौर्णिमेच्या पवित्र सणाला. समजले तुम्हाला? जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून पुजते मी वडाला. टिंबटिंब रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या पवित्र सणाला. हा दुसरा झाला. हे सगळे मी तयार केलेले आहेत, अजूनही लक्षात असू द्या. तिसरा उखाणा आहे: वडाच्या झाडाला गुंडाळते सुती दोरा. वडाच्या झाडाला गुंडाळते सुती दोरा. टिंबटिंब रावांच्या रूपात मिळाला मला भाग्याचा तुरा. त्यानंतर चौथा उखाणा आहे: वटपौर्णिमेला सुवासिनी नटतात 16 शृंगार करून. वटपौर्णिमेला सुवासिनी नटतात 16 शृंगार करून. टिंबटिंब रावांचे नाव घेते अखंड सौभाग्याचं लेणं लिहून. समजलं? त्यानंतर 5वा उखाणा आहे: 7 जन्माची पुण्याई म्हणून मिळाली तुमची साथ. 7 जन्माची पुण्याई म्हणून मिळाली तुमची साथ. टिंबटिंब रावांच्या हातामध्ये सदैव असो माझा हात. बरं, युनिक का म्हणते मी, हे सगळे तयार केलेले आहेत, अगदी सोपे आहेत. प्लीज कोणी नाव ठेवू नका, पण ज्यांना उखाणे अजिबात पाठवत नाही त्यांच्यासाठी अगदी सोपे आहे. त्यानंतर थोडस पारंपरिक टच असलेला काहीतरी. चांदीच्या ताटात रुपयाचा नाद, म्हणजे चांदीच्या ताटात जेव्हा आपण रुपया टाकतो तेव्हा त्याचा नाद होतो. ते चांदीच्या ताटात रुपयाचा नाद. टिंबटिंब रावांनी दिली मला संसारात प्रेमाची साद. ठीक आहे. त्यानंतर 7वा उखाणा आहे: कपाळावर कुंकू हातात हिरवा चुडा. कपाळावर कुंकू हातात हिरवा चुडा. टिंबटिंब रावांचे नाव आहे, राव आहेत माझा
कपाळावर कुंकू, हातात हिरवा चुडा, टिंब टिंब रावांवर आहे माझा जीव वेडा. ठीक आहे. थोडासा गोंधळ होतो वाचताना, यमक जुळवणं थोडंसं अवघड होतं. त्यानंतर 8वा उखाणा आहे माहेरचं कुलदैवत आणि सासरचे गोत्र. माहेरचे कुलदैवत आणि सासरचे गोत्र, टिंब टिंब रावांच्या नावाने बांधले मी सौभाग्याचे मंगळसूत्र. थोडासा मोठा आहे पण युनिक आहे. त्यानंतर सासर आणि माहेरचा सुखात, सासरच्या आणि माहेरच्या सुखातच आहे माझी सुख. सासरच्या आणि माहेरच्या सुखातच आहे माझी सुख. टिंब टिंब रावांना ठेवीन मी कायम हसतमुख. म्हणजे ख जॉईन करायचा प्रयत्न केलाय मी. त्यानंतर 10वं आहे छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाई. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या धन्य त्या जिजाई, टिंब टिंब रावांचं नाव घेते, टिंब टिंबची आई. हा माझा परमनंट उखाणा आहे. मला जर अचानक बाहेरनं कोणी कुठेही उखाणा यायला सांगितला तर मी हाच उखाणा घेते. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या धन्य त्या जिजाई, छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या धन्य त्या जिजाई, संदीप रावांचं नाव घेते, शिवमची आई. हा पेटर्न उखाणा आहे माझा, मी कुठेही घेत असते. त्यानंतर आता जरा ट्रेंडिंग म्हणजे आत्ताचा जो आधुनिक युग चालू आपण म्हणू शकतो, मोबाईलचा जमाना, त्याला अनुसरून असे काही उखाणे आहेत. गुलाब पुष्प दिसायला सुंदर, सुगंध त्याचा छान. गुलाब पुष्प दिसायला सुंदर, सुगंध त्याचा छान. टिंब टिंब रावांनी दिला मला गृहलक्ष्मीचा मान. ठीक आहे. त्यानंतर 12वा उखाणा आहे आकाशात चमचमतात तारे, त्यात ध्रुव तारा आहे खास. आकाशात चमचमतात तारे, त्यात ध्रुव तारा आहे खास. टिंब टिंब रावांच्या संसारात आहे माझा सुखाचा, टिंब टिंब रावांच्या सुखात आहे मला सुखाचा भास. ठीक आहे. त्यानंतर 13वा उखाणा आहे डाळिंबाचे दाणे जणू चमचमणारे हिरे. डाळिंबाचे दाणे जणू चमचमणारे हिरे. टिंब टिंब रावांसोबत माझे सगळे स्वप्न झाले पुरे. मैत्रिणींनो, मी सगळे तयार केलेले उखाणे का. मोबाईलच्या दुनियेत फेसबुक इन्स्टाचा आहे ट्रेंड. मोबाईलच्या दुनियेत फेसबुक इन्स्टाचा आहे ट्रेंड. टिंब टिंब रावांच्या रूपात मिळाला मला लाईफ टाइम बेस्ट फ्रेंड. टिंब टिंब रूपांच्या नावात मला मिळाला लाईफ टाइम बेस्ट फ्रेंड. त्यानंतर सासरची माणसं आहेत गोड, माहेरची माणसं आहेत मायाळू. सासरची माणसं आहेत गोड, माहेरची माणसं आहेत मायाळू. टिंब टिंब राव आहेत स्वभावाने खूपच दयाळू. आहे का कुणाचा नवरा दयाळू, मला नक्कीच सांगा. अंगणात लावली तुळस, तिला घातले पाणी. अंगणात लावली तुळस, तिला घातले पाणी. संदीप रावांच्या घरात आहे मी त्यांची राणी. बरोबर ना. प्रत्येकच महिला तिच्या घरी राणी असते. त्यानंतर 18वा उखाणा आहे पैठणीवर शोभतो जरीचा काठ. पैठणीवर शोभतो जरीचा काठ. संदीप रावांसोबत बांधली मी 7 जन्माची गाठ. खर तर मी जेव्हा माझ्या नवऱ्याचं नाव घेऊन उखाणा घेते ना, तेव्हा मला खूप सोपा वाटतोय. ते टिंब टिंब म्हटलं की पुढचा उखाणाच माझा चुकतो. पैठणीवर शोभतो जरीचा काठ. पैठणीवर शोभतो जरीचा काठ. संदीप रावांसोबत बांधली मी 7 जन्माची गाठ. ठीक आहे. अगदी सोपे सोपे उखाणे आहेत. संसाराच्या प्रवासात सुख दुःख असायचे. संसाराच्या प्रवासात सुख आणि दुःख असायचे. संदीप रावांच्या चेहऱ्यावर मला नेहमी हसूच पाहायचे. कळालं. संसाराच्या प्रवासात सुख आणि दुःख असायचे. संदीप रावांच्या चेहऱ्यावर मला कायम हसूच पाहायचे. त्यानंतर 20वा उखाणा आहे कळी हसली फुल उमलते बागेत आली बहार. कळी हसली फुल उमलले बागेत आली बहार. संदीप रावांच्या गळ्यात घातला मी प्रीतीचा हार. मस्त होता ना. तर हे झाले 20 उखाणे. त्यानंतर आता 21वा उखाणा मोठाच्या मोठा. पण त्याआधी तुम्हाला आतापर्यंतचे उखाणे आवडले असतील तर नक्की लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे, हाईप करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. चला तर मग मी पुढचा उखाणा घेते. मोठा आहे त्यामुळे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन.
हिमालयाच्या शिखरावर बर्फाची दाट सावली. हिमालयाच्या शिखरावर बर्फाची दाट सावली. पंढरपुरात विटेवर उभी माझी विठू माऊली. सुवासाच्या बागेत फुलली मोगऱ्याची कळी. सुवासाच्या बागेत फुलली मोगऱ्याची कळी. लावताना उमटली कपाळावर लावताना उमटली कपाळावर सौभाग्याची कुंकूची टिकली. सासरचं वैभव माहेरची श्रीमंती व नातेवाईकांचा मेळा. सासरचं वैभव माहेरची श्रीमंती व नातेवाईकांचा मेळा. आनंदाच्या या क्षणी सुखाचा आला सोहळा. गळ्यात मंगळसूत्र हाती हिरवा चुडा. गळ्यात मंगळसूत्र हाती हिरवा चुडा. संदीपरावांच्या प्रेमाचा रंग झाला खूपच गहिरा. सासरचे गोत्र लाभले मिळाला गृहलक्ष्मीचा मान. सासरचे गोत्र लाभले मिळाला गृहलक्ष्मीचा मान. संदीपरावांचे नाव घेते संपूर्ण परिवाराचा राखून मान सन्मान. तर मैत्रिणींनो, कसे वाटले आत्ताचे साधे सिंपल झटपट पटपट उखाणे? आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग मैत्रिणींनो, भेटूयात आणि मला एक छान छान उखाणा कमेंट करून सांगा बरं. तुमचा उखाणा तुमच्या नावासकट मला पाठवा. तुमच्या सगळ्यांचे उखाणे घेऊन मी मस्त छान सुंदर असा व्हिडिओ बनवून पाठवेल तुम्हाला. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.